तर निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आणि या लोकशाहीच्या महोत्सवातील एक आगळी वेगळी बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो। अमरावती मतदारसंघात 60 मतदारांचे वडील एकच आहेत। उद्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अमरावतीत मतदान करणाऱ्या 60 जणांच्या मतदान कार्डावरती पद्मश्री शंकरबाबा पापडकरांचं नाव आहे। अमरावतीच्या वझर येथील आश्रम शाळेमध्ये शंकरबाबा पापडकरांनी 60 बेवारस गतिमंद मुलांना आधारासह लोकशाहीचा महत्त्वपूर्ण अधिकार देखील दिला आणि ही सर्व मुलं उद्या मतदान करणार आहेत आणि हा आदर्श लोकशाहीच्या उत्सवात तुम्हाला कसा प्रोत्साहन जे आहे ते देण्यासाठी त्यांनी हे काम केलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे आणि मी अशा मतदारांकडे आलेलो आहो जिथे 60 मतदारांच्या वडिलांचं एकच नाव आहे। कदाचित देशातलं हे एकमेव उदाहरण असेल जिथे 60 मतदारांचे वडील एकच आहे, त्यांचं नाव वडिलांचं नाव एकच आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 60ही मतदारांचे कार्ड्स जे आहे ते इलेक्शन कमिशनने दिलेले ते माझ्यासोबत आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वोटिंग कार्डवर या स्लिपवर वडिलांचं नाव जे आहे ते एकच आहे आणि ते नाव आहे शंकरबाबा पापडकर। हे सगळे मतदार जे आहे तुम्ही बघता हे यातले 99% मतदार जे आहे ते उद्या मतदान करणार आहे। शंकरबाबा पापडकर यांच्या वझर येथील आश्रमातील हे सगळे मतदार आहेत आणि सगळ्यांच्या मतदानाच्या कार्डवर आधार कार्डवर वडील म्हणून एकच नाव आहे ते म्हणजे शंकरबाबा पापडकर। मतिमंद मुलं वेगळ्या भागातून इथे आणलेले आहेत आणि ते इथे राहतात शंकरबाबा पापडकर यांच्या आश्रमामध्ये आणि हे उद्या 99% मतदार प्रत्येक मतदार म्हणजे हा आदर्श आहे। हे एकाच वडिलाचं नाव असलेले हे 60 मतदार उद्या एकत्र जाऊन या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे। आता तुम्ही विचार करायचा आहे, तुम्ही सुदृढ आहे, विचार करू शकता, हे जातात तर मग तुम्ही का नाही मतदान करू शकणार। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, वझर, अमरावती। मी अंबादास पंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाचा संचालक आहे। 1990 पासून हे आम्ही संस्था सुरू केली आणि 1 या 2 वर्षाचे मुलं आणले होते। आज सगळे 25 वर्षाच्या वर झाले आहे। सगळ्यांना मतदानाचा अधिकार मी मिळवून घेतला, सगळ्यांचे आधार मी कार्ड काढून घेतले। सध्याच्या परिस्थितीत माझ्याकडे 60 आम्ही मुलं उपस्थित आहेत आणि पूर्ण भारतामध्ये एकमेव आहे। याला मी वझर मॉडेल नाव दिलं आहे आणि या वझर मॉडेल म्हणजे मरेपर्यंत या मुलांना राहू द्या। बेवारस मुलं आहेत, त्या बेवारस मुलांच्या बापाचं नाव मी झालं आहे म्हणजे अधिकारवानाने या भारताचे ते मी नागरिक केलेले आहे।